पिक्चर्स घेतले, रील क्लिक केल्या, रील पिक्चर्स घेतले, रील क्लिक केल्या, क्लिक केल्या. एकदा हात दिसायला पाहिजे, किती आम्हाला हाती एकदा दिसायला पाहिजे, टेन्शनच नाही मला. ट्रिप सक्सेसफुल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. आणि हा आहे आमचा डे 3 ऑफ दिस ट्रिप. अँड आज आम्ही जातो आहे कुर्ग टू उटी. आमचा जो स्टे होता तो खूप छान होता. आपण आता आमचा नाश्ता करून झाला आहे आत्ता आणि चेकआउट करतो आहे. आता चेकआउटच्या फॉर्मॅलिटीज करून घेतो पटकन. आज आमचा प्लॅन आहे पायका लेक, हां, त्यानंतर पाईन फॉरेस्ट आणि आणखीन एक दोन वरतीत असले तर जाऊ, अदरवाईज विल स्किप इट, कारण आम्हाला ऑलरेडी आता निघायला 9 वाजले आहेत. मग बघू. ओके, तू कर, बोल, मी चेकआउटचं बरं. ठीक आहे, करूया. ठीक आहे. हो, चहाच फक्त, ते पण हाफ कप मिळाला तर. आम्ही आता उतरलो आहोत चहा घ्यायला आणि सगळ्यांनी छोटी नॅप घेतली, गप्पा केल्या. माझ्या पण बर्थडेला घेतला होता मी विकासला. मला माझ्याकडनं गिफ्ट आहेत हे सगळे. बर्थडे यावेळेसचा बर्थडे मला खूपच स्पेशल. मी प्रत्येक वर्षी घेते, पण मी प्रत्येक वर्षी ऑनलाईन करते. यावेळेस आम्ही ऑफलाईन घेतलं. तसं नाही, पण जास्त पण घेतलं नाही यावेळेस. हो 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 हो, यावेळेस जास्त घेतलं आम्ही. नेहमी माझं एक स्पेसिफिक बजेट असतं प्रत्येक वर्षी, की विकासला बाकी काय तर काही लागत नाही त्यांना. मग त्यांचं असं असतं की जे यूज होईल मला ते घे. मग माझ्यासाठी एकच ऑप्शन असतं की कपडे ऑर्डर करायचे, ते केले. पण ह्यावेळेस वेळ कमी होता, माझं मॅनेज झालं नाही, मग आम्ही ऑफलाईन केलेली सगळी शॉपिंग. आता सध्या आम्ही चहा घ्यायला थांबलो आहोत. इन बिटवीन उटी. आणखीन पण आम्हाला फर्स्ट स्टॉप जो आहे तो अराउंड 4 hours दाखवतो इथनं. तर बघू आता कसं कसं काय काय होतं. आमचं किती स्पॉट्स आज होतात दिवसभरात. इथे ठेवू, इथे परत ठेव. तर इथे जास्त रोडवरती किंवा आसपास ना हरिण जास्त येतात. आणि हरिणला कन्नडामध्ये काय बोलतात? जिंके बोलतात हरिणला. सो जास्त करून हरिण असतात, कारण चिता लोक इकडे येत नाही. चिता लोक म्हणजे चिता हा प्राणी जास्त रोडवर येत नाही. आणि हत्तीला म्हणतात हत्ती, एलिफंटला ॲने असं म्हणतात कन्नडामध्ये. तमिळचं नाही माहीत. तो आमचे ड्रायव्हर आता आम्हाला सांगतायत. आम्ही आल्यापासून हेच करतोय. थोडं पण बाहेर काही दिसलं ना कळप की त्याचे फोटोज आणि व्हिडिओ जाते. आमचा फोन यातच फुल होऊन जाणार आहे. इकडे पण आम्ही आता एंट्री केली आहे तामिळनाडूमध्ये. आणि कुठलं होतं ते, बंदीपूर ना, बंदीपूर फॉरेस्ट रोड जो आहे, तिथे आम्हाला एवढे छान प्राणी दिसले सगळे. आम्ही काय काय बघितलं, हरिण बघितलं, रेनडियर बघितलं, त्यानंतर आम्हाला एलिफंट्स दिसले. 4 एलिफंट्स दिसले आम्हाला. 3 तर एवढे छान होते. आणि आता तुम्हाला दाखवते मी. पूर्ण हरणाचं कळप आहे, आणि कळपच म्हणतात ना. तर आणि आल्यापासून आम्हाला हे, जेव्हा आम्ही एंटर केलंय ना तेव्हापासून आम्हाला हे दिसतंय. हात दिसायला पाहिजे. किती 10 बार हाती एकदा दिसायला पाहिजे. 3-4 तर दिसले होते, पण आता मोठ्या हातीचा कळप दिसायला पाहिजे. टेन्शनच नाही मला. ट्रिप सक्सेसफुल. तिथं बसलो बघा ना मी, डिरेक्ट फोटोज काढायला. पॅन्टचा पण विचार नाही केला, खराब होईल का काय. पिको किती रे? हे पिको हे पिको. आता हे सगळं बघून आमची
टायगर बघण्याची अपेक्षा वाढली आहे, कारण इथे त्यांनी बोर्ड्स लिहिले आहे जागोजागी, बी अवेअर ऑफ दिस ॲनिमल. आम्हाला हे पण मोराचा पण बोर्ड होता आणि आम्हाला दिसला लिटरली, दिसला मोर, दिसला लांडोर आपल्याला. दिसला पुढे आल्यानंतर थोड्या. आणखीन काय काय दिसेल बघू आता. त्या बोर झालं होतं तर हे खालीच बघतो हे. मस्त घाट आहे, पण काही जाणवत पण नाही आम्हाला हे बघण्या, आम्ही बघतोय तर. टू व्हीलर वाले को अलाउड आहे. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold. आम्ही आलो आहोत आत्ता शूटिंग पॉईंटला. आम्हाला खूप जास्त लेट झालं आहे. ॲक्च्युली आमची जी ट्रॅव्हल्स होती ना, त्या ट्रॅव्हल्समुळेच आम्हाला खूप लेट झालं, 2 तास वगैरे. आणि पायकरा हे करायचं होतं वॉटरफॉल. मी सकाळपासून तुम्हाला सांगते की पायकरा करायचं आहे. पायकरा आमचं झालंच नाही. शेवटी आता शूटिंग पॉईंटला आलो तर बघू तो पॉईंट होईल की नाही, वी डोंट नो. रिटर्न जाण्याच्या दिवशी आज पाईन फॉरेस्ट पण करायचं होतं, ते पण नाही झालं. आता रिटर्न जाण्याच्या दिवशी बघू, पाईन फॉरेस्ट आणि पायकरा झालं तर बघू, अदरवाईज ते 2 तर स्किप होतीलच. आम्ही आम्ही आता शूटिंग पॉईंटला आलो होतो. आमचं झालं इथलं. ओव्हरऑल म्हणजे सिनरी छान आहे, असं नॉर्मली जरा खूप जास्त photo टेरेस घेतले. आहे. फोटोज घेतले छान. आता आपण विचारूयात माझ्या मम्मीला विचारतो मी आता. कसा एक्सपिरियन्स होता मम्मी, कसं वाटलं तुला आतापर्यंत आपलं उटी? उटी खूप छान आहे. थंड हवेचं ठिकाण असल्यामुळं इतकी थंडी वाजते ना आता इथं खूपच. आणि मला तरी वाटते महाबळेश्वर पेक्षा उंचावर जास्त उंचीवर आहे महाबळेश्वर. आय थिंक 1300 वगैरे. सिनरी तर खूपच सुंदर आहे. खूप मस्त मजा आली, छान मजा आली? येस. आणि खूप शूटिंग केली, फोटो काढले, रील्स काढल्यात. खूप छान वाटले. आणि आमचे पप्पा असे पार एका निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटतात. तर आता आम्ही निघतो इथनं. चलो. थँक्यू. आम्ही शूटिंग पॉईंटला गेलेलो, तिकडनं आता रिसॉर्टकडे आलो आहोत आमच्या. आणि थंडी आहे व्हायचा बोटीमध्ये खूप जास्त. आता मी लगेज घेऊ, चेक इन करू, थोडं रेस्ट करू आणि मग त्यानंतर डिनरला येऊ. छान आहे इथे, म्हणजे असं काही ग्रीनरी वगैरे तर नाही दिसत आहे जसं आधी जसं स्टर्लिंगला होती तसं, बट इथे एवढे छान त्यांनी असं कॉटेजेस बनवले आहेत ना, आणि खूप सगळे आहेत एकाच प्रॉपर्टीमध्ये. तर बघू, आता दाखवते तुम्हाला, देते रूम टूर. चेक इन केलं आहे आमच्या रूममध्ये. आणि हे रिसॉर्ट जसं मी आधी सांगितलं छान आहे, मोठं आहे, पण आम्हाला थोडी खाली रूम मिळाली. आता वर जाण्याचा त्रास येणार आहे आम्हाला डिनरसाठी. हे बघा, ही इकडनं अशी, हे असेच आहेत सर्व. याच्या पलीकडे पण एक सेम असं कॉटेज आहे. त्यानंतर इकडे आई पप्पाची आहे, त्याच्या पलीकडे भूषणची आहे. तर हे बघा, हे इथनं एंट्री आहे. इथे थोडं सिटिंगसाठी त्यांनी दिलं आहे, लॉबी काइंड ऑफ. आमचं ऑलरेडी सामान सगळं इथे तिथे पडलं आहे. हा छोटासा डायनिंग. त्यानंतर हे बॉन्डफायरसाठी थोडं फायरप्लेस दिलं आहे त्यांनी, कारण थंडी खूप जास्त आहे त्यामुळे. इकडे हे आहे आमचं कॉफीज वगैरे, त्यानंतर वॉटर. आणि मग इथे आहे रूम. तर ही अशी क्लासिक सिम्पल आहे, थोडं ओल्ड स्टाईल इथलं इंटेरियर आहे, बट छान आहे ओव्हरऑल रूम. आणि हे वॉशरूम आहे. वॉशरूम पण भरपूर मोठं आहे, मी काय आता ओपन नाही करत. तर आपण विचारूयात विकासला, कसं वाटलं मग? मला तर आवडली ना? मला खूप. आपण केरळ साऊथ मध्ये असं मला वाटतं ना, हां, की यांच्या ज्या रूम्स असतात ना त्या थोड्या अशा म्हणजे मोठ्या wooden- असतात जरा, wooden आणि जास्त उडण असतं नाही का? जास्त असतं. यांचं जे काही इंटेरियर किंवा फर्निचर असतं ना, आय थिंक आपण केरळामध्ये पण ऑब्झर्व केलं हेच होतं. आणि म्हणजे आता आपण उडण आहे. हम्पीला पण गेलो होतो ना. हां, थोडं कट झाले तुम्ही, चालतंय ना? थोडं डोकं चाललंय फक्त, हा, चालतंय ठीक आहे काही ना. नाही. मी काय बोललो ते ऐकायला तर आलं हां, असेल. ऐकायला तर आलंय हां. त्यांना. तर हम्पीला पण आपण गेलो होतो ना लास्ट टाइम, तर तिथे पण म्हणजे अशाच टाईपचं होतं. right?
आणि केरळामध्ये तर ऑब्व्हियसली असंच होतं सगळीकडे राईट. हां राईट. यार एवढं हे झालं, आमचा खूप वेळ ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आणि आमचं पायकरा लेक जे आहे ते मिस झालं. हे मी आय थिंक आधी पण सांगितलं असणार आहे. आणि तिथे पाणी नाही, त्यामुळे मग बघण्यात अर्थ पण होतं. पण शूटिंग पॉईंटला गेलो, व्ह्यू तिथनं छान होता. म्हणजे तिथे होईल enjoy तेवढं केला. हां कॅप्चर केलं तिथे. आम्ही थोडे जास्त पिक्चर्स घेतले, रील क्लिक केल्या, पिक्चर्स घेतले, रील क्लिक केल्या, काय बोलते क्लिक केल्या, रील्स बनवल्या आणि त्यानंतर पिक्चर्स क्लिक केले वाह. खूप सगळे. जमलेलं बरोबर आहे तुला. जमलं ना, जमलं मला, जमलं 7 करोड 7 करोड. आणि आता उद्याचा प्लॅन मी आत्ता सांगतच नाही उद्याचं काही प्लॅन आहे. डिरेक्ट हो जसं यार. जसं होईल ना तसं तसं तुम्हाला सांगते. कारण आमचा ना एवढं प्लॅनचं म्हणजे ट्रिप चांगली चालू आहे आमची, असं नाही. हां, आमचं ट्रिपचा सगळ्यात छान जो हायलाईट पॉईंट असणार आहे तो आहे बंदीपूर फॉरेस्टचा जो रूट आहे तो. इतके सगळे डिअर्स दिसले, इतके सगळे विचारू हत्ती नका. दिसले, आणि हत्ती. हत्ती बघितले खूप सगळे, एवढं मस्त वाटलं ना. फक्त आता त्यानंतर- टायगर बघायचंच बाकी होतं, हां पण ते ना. दिसलं नाही आम्हाला. आता रात्री जर जाताना असतं पण ना आमचा तोच रूट आहे. हो. तर बघू, मे बी सकाळीच पोहोचू, पण एवढं लवकर तर आपण खाली जाणार नाही तिथपर्यंत ना, भरपूर दूर आहे ते इथनं. तर बघू कसं होतं. तुमच्या पुढे ना इथून पुढे खूप जास्त चांगलं आम्ही असंच म्हणतो, आम्ही नाही, तुम्हाला नाही. सांगतो की आम्ही कन्सिस्टंट राहणार आहे. त्याच्यानंतर आमचे 3 नाही. आठवडे ब्लॉगच येत नाही. आता जे मी सांगतोय ना ते तू बघ. नाही म्हणजे व्लॉगिंग जरी नसेल ना, पण शॉर्ट्स आणि रील्स मध्ये तुम्ही बघा मित्रांनो, असे भारी आणणार आहेत ना. आता बघा, आम्ही हे 10 वेळा ऑन कॅमेरा बोलून झालं आहे, बट आम्ही घरी गेलो की आम्ही ऑफिसच्या यात एवढं मग्न होतो नाही, यावेळेस की मी नाही. माझं ऑफिस आणि विकासचं ऑफिस. ते यावेळेस- एका रूम मध्ये, मी एका रूम मध्ये, असंच असतं यावेळेस आमचं. सिनारिओ चेंज चेंज. असणार आहे. ठीक आहे, चालेल, चला आपण जाऊया आता पटकन.